धनुरास येणारे 48 तास अत्यंत महत्त्वाचे. या 5 मोठ्या घटना तुमचं आयुष्य बदलणार. नमस्कार, आपल्या स्वामीकृपा राशीफल या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. धनुराशीच्या मित्रांनो, येणारे 48 तास तुमच्या काळजाचा ठोका चुकवणारे ठरणार आहेत. असे काही घडणार आहे ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. तुमचे अश्रू पुसले जाण्याची आणि कष्टाचे फळ मिळण्याची वेळ आता खरोखर आली आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे रहस्य आज उलगडणार आहे. जर तुमचा स्वतःच्या कर्मावर आणि देवावर अढळ विश्वास असेल तर कमेंटमध्ये आत्ताच स्वामी समर्थ किंवा माझी वेळ आलीये असे नक्की लिहा. तुमची एक कमेंट तुमची सकारात्मक ऊर्जा अनेक पटीने वाढवू शकते. नमस्कार, धनुराशीच्या अत्यंत संवेदनशील आणि कष्टाळू मित्रांनो, आजवर तुम्ही फक्त दुसऱ्यांचा विचार केला, स्वतःची स्वप्ने मारली, पण इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी झटत राहिलात. अनेकदा लोक तुम्हाला फक्त गरजेपुरते वापरून बाजूला फेकून देतात. हे दुःख मी नक्कीच समजू शकतो, पण आता नियतीने तुमचा हात धरला आहे. पुढच्या 48 तासांच्या काळात अशा 5 मोठ्या घटना तुमच्या दारी येतील, ज्या तुमचे संपूर्ण विश्व आणि पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकतील. 1. कष्टाचे फळ, नशिबाचा उदय. तुम्ही आजवर अनेकदा विचार केला असेल की मी इतकी मेहनत करतो, पण त्याचे फळ दुसऱ्यालाच का मिळते? कधी कधी तर तुम्हाला रडू कोसळलं असेल की प्रामाणिक राहूनही तुमच्या पदरी फक्त अपयश आले. पण धनुराशीच्या मित्रांनो, आता ग्रहांची स्थिती अशी बनली आहे की तुमचे ते सर्व कष्ट व्याजासकट परत मिळणार आहेत. ज्या कामासाठी तुम्ही तुमच्या रात्रीची झोप गमावली होती, त्या कामात तुम्हाला अभूतपूर्व यश मिळेल. तुमच्या ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात तुमचे नाव आदराने घेतले जाईल. हा केवळ आर्थिक फायदा नसेल, तर समाजात तुमची मान ताठ करणारा एक मोठा विजय असेल. तुमचे विरोधक जे तुमची प्रगती पाहून हसत होते, तेच आता तुमच्या यशाचे रहस्य विचारायला तुमच्याकडे येतील. नात्यांमधील ओलावा, दुरावलेली माणसे जवळ येतील. धनुरास ही प्रेमासाठी आणि त्यागासाठी ओळखली जाते, पण याच स्वभावामुळे तुमच्याच माणसांनी तुम्हाला वारंवार गृहीत धरले. तुमच्या मनावर झालेल्या जखमा कुणाला दिसत नाहीत, पण त्या आतून खूप बोचतात. येत्या 48 तासात तुमच्या आयुष्यात एक चमत्कार घडेल. कुटुंबातील एखादी व्यक्ती जिच्याशी तुमचे मतभेद होते किंवा जी व्यक्ती तुम्हाला समजून घेत नव्हती, ती स्वतःहून तुमच्याशी संवाद साधेल. त्यांच्या एका शब्दाने तुमच्या मनातील अनेक वर्षांचा कडवटपणा निघून जाईल. हा काळ तुम्हाला जाणीव करून देईल की तुम्ही एकटे नाही आहात. रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन मनाची नाती कशी जोडली जातात याचा एक हृदयस्पर्शी अनुभव तुम्हाला येईल. लक्ष्मीची कृपा, आर्थिक विवंचनेतून मुक्ती. खिशात पैसा नसेल तर जग आपली किंमत करत नाही. हा अनुभव तुम्ही घेतला आहे. गेल्या काही काळापासून तुम्ही आर्थिक ओढगस्तीत होता. एखादे काम पैशामुळे थांबले असेल किंवा कुणाकडे तरी हात पसरायची वेळ आली असेल, पण आता तुमची ही विवंचना संपणार आहे. अचानक धनलाभाचे योग आहेत. हे पैसे एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून असू शकतात किंवा कुणीतरी घेतलेले पैसे तुम्हाला परत आणून देऊ शकते. अनपेक्षित मार्गाने पैसा आल्यामुळे तुमच्या डोक्यावरचे कर्जाचे ओझे हलके होईल. यामुळे तुम्हाला केवळ आर्थिक स्थैर्य मिळणार नाही, तर उद्याच्या भविष्यासाठी एक नवा आत्मविश्वास सुद्धा मिळेल. शारीरिक आणि मानसिक पुनर्जन्म. सततच्या तणावामुळे तुमचे शरीर साथ देत नव्हते. डोकेदुखी, थकवा आणि चिडचिड यामुळे तुम्ही त्रस्त होतात. पण या 48 तासात तुम्हाला एक दैवी शक्ती अनुभवता येईल. तुमची मानसिक स्थिती कमालीची शांत होईल. ज्या गोष्टींचा तुम्हाला खूप त्रास होत होता, त्या गोष्टी आता तुम्हाला क्षुल्लक वाटू लागतील. एखाद्या आजारातून किंवा शारीरिक त्रासातून तुम्हाला मोठ्या प्रमाणात आराम मिळेल. ही केवळ शारीरिक सुधारणा नसेल, तर तुमच्या आत्म्याचा पुनर्जन्म असेल. तुम्हाला पुन्हा एकदा नवीन उत्साहाने काम करण्याची जिद्द निर्माण होईल आणि मी काहीही करू शकतो ही भावना प्रबळ होईल. ईश्वरीय संकेत, संकटातून रक्षण करणारा हात. कधी कधी आपल्याला वाटते की देव आपली परीक्षाच का घेतोय, पण या 48 तासात तुम्हाला उत्तर मिळेल की देव तुमची परीक्षा घेत नव्हता, तर तुम्हाला मोठ्या यशासाठी तयार करत होता. तुम्हाला एखादा असा संकेत मिळेल. तो स्वप्नातून असू शकतो, एखाद्या थोर व्यक्तीच्या भेटीतून असू शकतो किंवा एखाद्या बातमीतून असू शकतो, जो तुम्हाला भविष्यातील संकटापासून वाचवेल. तुमचा अंतरात्मा तुम्हाला साथ घालेल की तू योग्य मार्गावर आहेस, थांबवू नकोस. हा दैवी आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहून तुम्हाला एका अशा संधीकडे घेऊन जाईल जिथून तुमच्या यशाचा खरा प्रवास सुरू होईल. तुमच्या आयुष्यात आता अंधार संपून प्रकाशाची पहाट झाली आहे.
जुन्या चुकांमधून मुक्ती आणि पश्चात्तापाचे अश्रू. धनु राशीच्या मित्रांनो, आपण सर्वजण माणूस आहोत आणि माणसाकडून चुका होतात. गेल्या काही काळात तुमच्याकडून अशा काही चुका झाल्या असतील ज्यांचे ओझे तुम्ही आजही मनावर वाहून नेत आहात. कदाचित तुम्ही एखाद्याला चुकीचे बोलले असाल किंवा चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला असेल. येत्या 48 तासात तुम्हाला त्या ओझ्यातून मुक्ती मिळणार आहे. एक अशी परिस्थिती निर्माण होईल जिथे तुम्हाला स्वतःला माफ करण्याची संधी मिळेल. हा काळ तुमच्या मनातील अपराधीपणाची भावना धुवून टाकेल. जेव्हा मन शुद्ध होते तेव्हाच नशिबाचे दरवाजे उघडतात. या 48 तासात तुम्ही स्वतःच्या नजरेत पुन्हा एकदा सन्मानाने उभे राहाल, जो तुमच्या प्रगतीचा पाया ठरेल. शत्रूंचा पराभव आणि अदृश्य शक्तींचे रक्षण. तुमच्या प्रगतीवर जळणारे आणि तुमच्या पाठीमागे कुरापती काढणारे लोक तुमच्या आयुष्यात कमी नाहीत. तुम्ही कधी कुणाचे वाईट चिंतले नाही, तरीही लोक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. पण आता सावध व्हा, कारण या 48 तासात तुमचे शत्रू स्वतःच्याच जाळ्यात अडकणार आहेत. तुमची सात्विकता आणि तुमचे पुण्य हे तुमचे संरक्षक कवच बनून उभे राहणार आहे. जे लोक तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत होते त्यांना आता तुमची ताकद समजेल. तुम्हाला कळून चुकेल की जेव्हा ब्रह्मांड तुमच्या पाठीशी असते तेव्हा जगातील कोणतीही शक्ती तुमचे केसही वाकडा करू शकत नाही. हा विजय तुम्हाला एक वेगळीच मानसिक शक्ती देऊन जाईल. स्वप्नांना मिळणारी नवी दिशा. कधी कधी आपल्याला वाटते की आपण चुकीच्या वाटेवर चाललो आहोत का, किंवा आपल्याला जे हवे आहे ते कधी मिळेल का. धनु राशीच्या लोकांसाठी हे 48 तास कॅलेंडर बदलणारे ठरणार आहेत. करिअरमध्ये एखादी अशी बातमी कानावर येईल जी तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू आणेल. कदाचित ती एखादी बदली असेल, नवीन नोकरीची संधी असेल किंवा व्यवसायातील एखादा मोठा करार असेल. हे 48 तास तुम्हाला सांगतील की तुमची स्वप्ने मेलेली नाहीत, ती फक्त योग्य वेळेची वाट पाहत होती. आता ती वेळ आली आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि येणाऱ्या संधीचे सोने करा, कारण अशा संधी आयुष्यात वारंवार येत नसतात. स्त्री शक्तीचा आशीर्वाद आणि घराचे मांगल्य. धनु राशीच्या जातकांसाठी या काळात घरातील स्त्री शक्तीचा म्हणजे आई, पत्नी, बहीण किंवा मुलीचा आशीर्वाद अत्यंत फलदायी ठरणार आहे. त्यांच्या एखाद्या सल्ल्यामुळे किंवा केवळ त्यांच्या उपस्थितीमुळे तुमचे एखादे मोठे संकट टळणार आहे. जर तुमच्या जोडीदाराशी काही खटके उडले असतील तर हे 48 तास ते नाते पुन्हा एकदा रेशमी गाठीने बांधण्यासाठी उत्तम आहेत. घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल, ज्यामुळे तुम्हाला घराबाहेर पडताना एक वेगळाच उत्साह जाणवेल. लक्षात ठेवा, ज्याचे घर आनंदी असते त्याचे नशीब नेहमीच उजळलेले असते. मित्रांनो, ही वेळ फक्त ग्रहांची चाल नाही, तर तुमच्या आई-वडिलांच्या पुण्याईचे फळ आहे. जेव्हा तुम्ही संकटात होता तेव्हा त्यांच्याच निस्वार्थ प्रार्थनेने तुम्हाला वाचवले आहे. त्यांच्या आशीर्वादाची ताकद आज फळाला आली आहे. कधीही कुणाचे वाईट इच्छू नका, कारण तुमचे भले करणारा तो ईश्वर सदैव तुमच्यासोबत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल आणि तुमच्या काळजाला भिडला असेल तर तुमच्या एका खास मित्राला हा नक्की शेअर करा. तुमचा एक शेअर कुणाच्या तरी नैराश्यमय आयुष्यात नवी उमेद जागवू शकतो. खचून जाऊ नका, तुमच्या सुवर्ण काळाची पहाट झाली आहे. श्री स्वामी समर्थ. तर हे होतं आजचं राशी भविष्य, आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जाओ हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.